सर्व मित्रमैत्रिणींना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर आज आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा ही कुठलीच कठीण नसते, सगळे सोपे असतात. परीक्षा कठीण आपण करतो, कुठलाही पेपर असो, आपण बोदरेशन घेतो, आपण टेन्शन घेतो, त्याच्यामुळे तो पेपर आपल्याला कठीण वाटतो. तोच पेपर जर आपण घरी येऊन जर चेक केला तर तो खूप सोपा असतो. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, परीक्षा ह्या खूप सोप्या असतात. येणारा पेपर आपला खूप सोपा असेल. शिपाईचा पेपर तर खूपच सोपा असेल. आउट ऑफ मार्क पडतील 30 पैकी 30, कारण की आपला प्रश्न संच त्या हिशोबानेच तयार केलेला आहे. त्याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला रिपीटेड दिसतील किंवा त्या अनुषंगाने तसे प्रश्न असतील. तशा पद्धतीने तुम्ही तयारी करा. आणि राहिली गोष्ट क्लर्कसाठीही वन लायनर हे पुस्तक आपलं येत्या सोमवारी पब्लिश होईल. सोमवारी मिळाल्यानंतर ते पुस्तक ज्यांना हवं असेल त्यांना दिलं जाईल. वन लायनर प्रश्न म्हणजे त्याच्यात प्रश्न नसतील, पण परीक्षाभिमुख माहिती सगळी असेल. जे परीक्षेला येईल तेच आपल्या वन लायनरमध्ये असेल, जे पेपरमध्ये ते वन लायनरमध्ये, अशी थीम आपली आहे. तर त्या हिशोबाने असेल. प्रत्येक सब्जेक्टला आपण योग्य तो न्याय देणार आहोत. कुठल्या विषय किती मार्काचा असेल ते तुम्हाला माहितीच असेल. एकूण आपण 90 प्रश्न असतात. 90 प्रश्नांमध्ये मराठी व्याकरण फक्त 10 मार्काचं असतं, पण त्या 10 मार्कांमध्ये 10 प्रश्न कुठले असतील हे आपल्याला माहिती हवं. आणि ते आपल्याला माहिती असतं, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही की 10 पैकी 10 ते घेता येतील. तर नंतर आपले प्रश्न असतील मॅथ आणि रिझनिंग, जे 40 प्रश्न असतात. तर ते 40 प्रश्नांमध्ये 40 प्रश्न शेकडेवारी, नफा तोटा, सरासरी, गुणोत्तर प्रमाण या टॉपिकवर असतात, जे आपण 8वी 9वी 10वीमध्ये अभ्यासलेला असतं. तोच असतो, फक्त आपला अभ्यास स्टॉप झालेला असतो, म्हणून ते आपल्याला कठीण वाटतं. पुन्हा एकदा सांगतो, पेपर खूप सोपा असतो, पण तो कठीण आपण करतो. म्हणून सांगतोय, पेपर कठीण करू नका, परीक्षा व्यवस्थित द्या, त्याच्या हिशोबाने तयारी करा. अजून आपल्याकडे 1 महिना आहे तयारीला, आणि 1 महिना तुम्ही जर आपण सोबत असणार तर नक्कीच आपण जिंकणार, याच्यात शंका नाही. 100% आपण जिंकू. त्या हिशोबाने आपण तयारी करूया. पुन्हा एकदा सांगतो, ज्यांनी आपली मेंबरशिप घेतली नसेल त्यांनी लवकर घ्या. असे नवनवीन व्हिडिओ याच्यात येत राहतील. नवीन माहिती आपल्याला सगळी मिळेल. त्यानंतर गणित बुद्धिमत्तामध्ये जे प्रश्न असतात ना, त्याच्यामध्ये 20 प्रश्न ते हे तर बुद्धिमत्तेचे, जे आउट ऑफ प्रश्न आहेत सगळे. 20 प्रश्न बुद्धिमत्तेचे, 20 प्रश्न गणिताचे. त्या 20मध्येही सरासरी, तुम्हाला मी आत्ताच बोललो, सरासरी, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, नफा तोटा, लसावी मसावी, गुणोत्तर प्रमाण अशावर असेल. आणि ते 20 प्रश्न जे आहेत ते आकृती ओळखा, संख्यामालिका पूर्ण करा. संख्यामालिकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय असतं माहिती आहे का? वर्ग, घन याच्यावरच प्रश्न येतात, याच्या व्यतिरिक्त प्रश्न जात नाही. तुम्ही पुन्हा एकदा मागच्या वर्षाचा पेपर बघा, त्याच्या मागच्या वर्षाचा पेपर बघा. 90 प्रश्नांपैकी तुम्हाला घरी बसल्या बसल्या 60-70 प्रश्न सहज येतील. फक्त आपण पेपर हॉलमध्ये जातो आणि तसं वातावरण तयार करून तो पेपर कठीण करून घेतो. पुन्हा एकदा सांगतो, पेपर खूप सोपा असणार आहे. त्या हिशोबाने तयारी करा. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग.